ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ. Yes sir. Yes teacher. Present ma'am. नमस्कार विद्यार्थ्यांनो, कसे आहात सर्वजण? बरे आहात ना? तर आजच्या या गणित अभ्यासमालामध्ये तुम्हा सर्वांचं मी श्रीमती एन.जे. चौगुले स्वागत करते. तर आज आपण आपल्या इयत्ता 8वीच्या गणित भाग 2 पुस्तकातील समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण या प्रकरणाविषयी अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, हे समप्रमाण जाणून घेण्यासाठी प्रथम मी तुम्हाला काही प्रश्न करते. पहा त्याची उत्तर तुम्हाला सापडतात का? बघा, प्रश्न आहे, मिहिरने 1 कप चहा करण्यासाठी 1 चमचा साखर वापरली. मिहिर 1 कप चहा करणार आहे, त्याच्यासाठी त्याला 1 चमचा साखर लागणार आहे. तर 3 कप चहा बनवण्यासाठी किती साखर लागेल? बघा, विचार करा, किती साखर लागेल? 3 चमचे साखर लागेल. पहा, त्याच प्रकारचा दुसरा प्रश्न येते मी तुमच्यासाठी. कौस्तुभने 6 पुस्तके 60 रुपयामध्ये खरेदी केली. तर त्याला 3 पुस्तकांसाठी किती किंमत द्यावी लागली असणार? 6 पुस्तके 60 रुपयाला, तर 3 पुस्तके व्हेरी गुड 30 रुपयाला. पहा, पुढचा एक प्रश्न आहे. एका गटामध्ये 8 मुले आणि 12 मुली असतील, तर त्या गटामध्ये मुलांचे मुलींशी असणारे गुणोत्तर किती असेल? तर गुणोत्तर म्हणजे तुम्ही आधी शिकलात. किती गुणोत्तर असेल? 8:12. गुणोत्तर नेहमी आपण कसं लिहितो? 8:12 असे लिहितो. 8:12 याचाच अर्थ काय? 8/12 किंवा 8/12. याला जर संक्षिप्त रूप दिला तर 2/3. आणि म्हणूनच 2/3 ला आपण 2:3 असे लिहितो. याचाच अर्थ त्या गटामध्ये मुलांचे मुलींशी असणारे गुणोत्तर हे 2:3 आहे. तर गुणोत्तर लिहिण्याची पद्धत समजली विद्यार्थ्यांनो? पुढे वळूया. तुमच्या समोर काही चित्र मी ठेवलेली आहेत. बघा, पहिल्या चित्रामध्ये एका वर्तुळात एक व्यास काढलेला आहे. व्यास म्हणजे सर्वांना माहित आहे. व्यास म्हणजे वर्तुळ मध्यातून जाणारी जीवा, वर्तुळ मध्यातून जाणारा रेषाखंड. दिसतोय तुम्हाला व्यास? ते एक व्यास काढल्यामुळे वर्तुळाचे किती भाग झाले? बरोबर, किती भाग झाले? 2 भाग झाले. तर हे आपण गुणोत्तरात कसं लिहू शकतो? 1/2. दुसऱ्या आकृतीत पहा. एका वर्तुळामध्ये किती व्यास काढलेले आहेत? 2 व्यास काढलेले आहेत. आणि म्हणून त्या वर्तुळाचे किती भाग झाले? 4 भाग झाले. म्हणून गुणोत्तर आहे 2/4 किंवा आपण त्याला 2:4 असे लिहू शकतो. आता तिसऱ्या आकृतीत वर्तुळामध्ये पहा किती व्यास आहेत? 3 व्यास आहेत. आणि म्हणून किती भाग झाले 3 व्यासांमुळे? वर्तुळाचे 6 भाग झालेले आहेत. मोजा, अंक लिहिलेले आहेत बघा. 1 2 3 4 5 6 भाग झालेले आहेत. आणि म्हणून याचं गुणोत्तर 3/6 किंवा आपण त्याला 3/6 असेही म्हणू शकतो. चौथ्या आकृतीत व्यासांची संख्या 4 आहे. आणि म्हणून वर्तुळाचे भाग झालेले आहेत 8. आणि म्हणून गुणोत्तर व्यासाचा असणार भागांशी गुणोत्तर किती आहे? 4:8
8 किंवा 4/8 याचा तक्ता आपण बनवलेला आहे पहा. व्यासांची संख्या आणि भागांची संख्या म्हणजे वर्तुळाचे किती भाग झालेले आहेत त्यांची संख्या पहा. लाल रंगात आहेत ते व्यासांची संख्या आहे आणि निळ्या रंगात आहेत ते वर्तुळांच्या भागांची संख्या आहे. जेव्हा एक व्यास काढला वर्तुळाचे 2 भाग झाले. 2 व्यास काढले वर्तुळाचे 4 भाग झाले. 3 व्यास काढल्यानंतर वर्तुळाचे 6 भाग झाले आणि 4 व्यासामुळे वर्तुळाचे 8 भाग झालेले आहेत. आता पुढचं एक उदाहरण पहा. 5 पेन्सिलींची किंमत ₹20 तर 10 पेन्सिलींची किंमत किती? 5 पेन्सिलींची किंमत ₹20 म्हणजे तुम्ही नक्कीच एका पेन्सिलीची किंमत शोधण्याचा प्रयत्न करत आहात. तर एका पेन्सिलीची किंमत किती रुपये होते? 4 रुपये होते. नक्कीच, व्हेरी गुड. आणि म्हणून 10 पेन्सिलींची किंमत किती झाली? 40 रुपये. मग इथं तुम्हाला काय दिसून आलं? येथे पेन्सिलींची संख्या वाढली त्यामुळे त्यांची किंमत सुद्धा वाढली. पेन्सिली 5 होत्या, ₹20 झाले, किंमत 20 रुपये झाली. आता पेन्सिली 10 वाढविल्या त्यामुळे त्याची किंमत सुद्धा वाढली, 40 रुपये झाली. बरोबर आहे? समजलं? मागच्या उदाहरणामध्ये सुद्धा आपण काय पाहिलं होतं? व्यासांची संख्या जसजशी वाढत गेली तसतशी वर्तुळाचे जे भाग झालेले आहेत त्या भागांची संख्या सुद्धा वाढत गेली. आणि या उदाहरणामध्ये पेन्सिलींची जशी संख्या वाढत गेली तशी त्यांची किंमत वाढत गेली. पुढच्या उदाहरणामध्ये पाहूया आपण. जर 5 पेन्सिलींची किंमत 20 रुपये आहे. पहा, नीट पहा प्रश्न. 5 पेन्सिली किती रुपयांना येतात? 20 रुपयांना येतात. तर 3 पेन्सिलींची रक्कम किती किंवा किंमत किती? आता तुम्ही नक्कीच विचार केला असेल की 20 रुपयाला जर 5 पेन्सिली असतील तर एक पेन्सिलची किंमत किती होते? एक पेन्सिलची किंमत किती झाली बघा? कोण सांगू शकेल? व्हेरी गुड, 4 रुपये. एक पेन्सिलीला 4 रुपये. तर मग मला सांगा 3 पेन्सिलींची किंमत किती झाली? 4 त्रिकम 12. तर 12 रुपये 3 पेन्सिलींची किंमत झालेली आहे. या उदाहरणात काय दिसलं? पेन्सिली 5 होत्या, किंमत 20 होती. आता पेन्सिली कमी झाल्या तर 3 झाली. पेन्सिलींची संख्या 3 झाली त्यामुळे किंमत सुद्धा कमी झाली. म्हणजेच इथं जेथे एका घटकाच्या राशीमध्ये किंवा राशीच्या किमतीमध्ये वाढ झाल्यास दुसऱ्या घटकाच्या राशीच्या किमतीमध्ये सुद्धा वाढ होते. पहा, व्यासांची संख्या वाढल्यामुळे भागांची संख्या वाढली वर्तुळाच्या. पेन्सिलींची संख्या वाढल्यामुळे त्यांच्या किमतीची किंमत सुद्धा वाढली. किंवा दुसऱ्या उदाहरणामध्ये आपण पाहिलं की पेन्सिलींची संख्या कमी झाली म्हणून त्यांची किंमत सुद्धा कमी झाली. याचाच अर्थ जेथे एका घटकाच्या राशीच्या किमतीत वाढ झाली की दुसऱ्या घटकाच्या राशीच्या किमतीत सुद्धा वाढ होते. किंवा या उलट जेथे एका घटकाच्या राशीच्या किमतीमध्ये घट झाला म्हणजे कमी झाली किंमत तर दुसऱ्या घटकाच्या राशीची किंमत सुद्धा कमी होते. आणि यालाच आपण काय म्हणतो? समप्रमाण असे म्हणतो. तर समप्रमाण म्हणजे काय याची व्याख्या कशी होते पहा. पुन्हा एकदा पाहूया, नीट ऐका विद्यार्थ्यांनो. जेथे एका घटकाच्या राशीच्या किमतीत वाढ झाली असता दुसऱ्या घटकाच्या राशीच्या किमतीत सुद्धा वाढ होते. किंवा एका घटकाच्या राशीच्या किमतीत कमी झाली, किंमत कमी झाली की दुसऱ्या घटकाच्या राशीच्या. या सर्व उदाहरणावरून आपल्याला काय दिसून आले विद्यार्थ्यांनो? की जेथे एका घटकाच्या राशीच्या किमतीमध्ये वाढ झाली तर
दुसऱ्या घटकाच्या राशीच्या किमतीमध्ये सुद्धा वाढ होते. आता इथे राशीची किंमत म्हणजे काय? आता पेनांची संख्या आणि पेनांची किंमत याच्यामध्ये पहिली राशी पेनांची संख्या, दुसरी राशी पेनांची किंमत. मग जसं पेनांची संख्या वाढली तसं त्यांची किंमत वाढली. जसं पेनांची किंवा पेन्सिलींची संख्या कमी झाली त्यांची किंमत सुद्धा कमी झाली. तर जेथे एका घटकाच्या राशीच्या किमतीत वाढ झाल्यास दुसऱ्या घटकाच्या राशीच्या किमतीत सुद्धा वाढ होते, किंवा या उलट जेथे एका घटकाच्या राशीची किंमत कमी झाल्यास दुसऱ्या घटकाच्या राशीची किंमत सुद्धा कमी होते. काय लक्षात आलं? तर याला आपण काय म्हणतो? समप्रमाण असे म्हणतो. तर पुन्हा एकदा आपण याची व्याख्या पाहूया. समप्रमाण म्हणजे काय? एका घटकाच्या राशीच्या किमतीत वाढ झाली की दुसऱ्या घटकाच्या राशीच्या किमतीत सुद्धा वाढ होते, किंवा जेथे एका घटकाच्या राशीची किंमत कमी झाली असता दुसऱ्या घटकाच्या राशीची किंमत सुद्धा कमी होते. यालाच समप्रमाण असे म्हणतात. सर्वांना समजलेला आहे समप्रमाण याचा अर्थ काय? तर आपण पुढे जाऊया आणि समप्रमाणाची अजून काही उदाहरणं पाहूया. बघा, जर खरेदी केलेल्या वस्तूंची संख्या वाढली की त्यांची एकूण किंमत सुद्धा वाढते. जर आपण एक वही खरेदी केली 30 रुपयाला तर एका वहीची किंमत 30 रुपये झाली. जर आपण वह्यांची संख्या वाढवली, 2 वह्या घेतल्या तर 2 वह्यांना 60 रुपये लागणार, म्हणजे त्या वह्यांची किंमत सुद्धा वाढली. म्हणून जर खरेदी केलेल्या वस्तूंची संख्या वाढली तर त्यांची एकूण किंमत सुद्धा वाढते. तसंच जर बँकेमध्ये जे आपण ठेव ठेवतो ना, जर बँकेत जास्त रक्कम ठेवली तर त्याचं व्याज सुद्धा काय होतं? जास्त वाढतं. अशा प्रकारे एक किंमत वाढली की दुसरीही वाढते, एक कमी झाली की दुसरीही किंमत कमी होते. याला काय म्हणतात? समप्रमाण असे म्हणतात. पहा, एका पेनची किंमत 10 रुपये तर 2 पेनांची किंमत किती? 2 गुणिले 10 म्हणजे 20 रुपये. जर 2 पेनांची किंमत 20 रुपये तर 3 पेनांची किंमत किती होते? जर 2 पेनांची किंमत 20 रुपये असेल तर 3 पेनांची किंमत किती होईल? 3 पेनांची किंमत 60 रुपये होईल. म्हणजे इथं सुद्धा तुम्हाला या उदाहरणामध्ये काय दिसून आलं? पेनांची संख्या वाढली, त्यांची किंमत ही वाढली. त्याचा तक्ता आपण बनवलेला आहे. एक पेन 10 रुपये. जर 2 पेनांची संख्या घेतली तर 20 रुपये, 3 पेनांची संख्या घेतली तर 30 रुपये, 4 पेनांची किंमत होते 40 रुपये. मग 8 पेनांची किंमत किती होईल? 80 रुपये. म्हणून हे आपण जर गुणोत्तरात लिहिलं तर पहिलं गुणोत्तर 1/10, दुसरं गुणोत्तर 2/20, तिसरं 3/30, याप्रमाणे पुढची सुद्धा 4/40, 8/80. आणि जर हा भागाकार करून तुम्ही याला संक्षिप्त रूप दिला तर गुणोत्तराची किंमत किती होते बघा? सर्व गुणोत्तरांची किंमत ही 1/10 होते. आणि सर्व गुणोत्तर कशी आहेत? समान आहेत, म्हणून याला समप्रमाण असे म्हणतात. सर्वसामान्यपणे जर x ही एक राशी आणि y ही दुसरी राशी असेल तर जशी x ची किंमत वाढते तशीच y ची किंमत सुद्धा वाढते. आणि हे गुणोत्तर x भागिले y असं लिहितात. तेव्हा हे जे गुणोत्तर आहे सर्व ठिकाणी x भागिले y हे गुणोत्तर बदलत नाही आणि ते कायम स्थिर राहतं. आणि म्हणूनच x आणि y हे समप्रमाणात आहेत जेव्हा x भागिले y बरोबर k, म्हणजे x आणि y चं गुणोत्तर
हा एक स्थिरांक आहे, तो आपण इथं k या अक्षराने दर्शविलेला आहे. किंवा x बरोबर k गुणिले y, ky. येथे k हा एक स्थिर अंक आहे. आता तुम्हाला चार्ट मध्ये दिसते की x च्या राशींना आपण x1, x1, x2, x3, x4, x5 असं लिहिलेलं आहे आणि y च्या राशींना आपण y1, y2, y3, y4, y5 असं घेतलेलं आहे. तर जेव्हा x आणि y हे समप्रमाणात असतील, आपण जे चार्ट मध्ये ज्या नोंदी घेतलेल्या आहेत x1, y1, x2, y2 हे जर समप्रमाणात असतील तर आम्ही त्यांना कसं लिहायचं? x1 भागिले y1 बरोबर x2 भागिले y2. y च्या y1, y2 या किमती आणि x च्या x1, x2 या किमतींशी अनुक्रमे संगत आहेत आणि म्हणूनच x1 भागिले y1 बरोबर x2 भागिले y2 हेच आपण समप्रमाणात कसं लिहू शकतो? तर x1 y1 बरोबर x2 y2. बघा वाचा माझ्या बरोबर, कसं वाचावं हे? x1 y1 बरोबर x2 y2 किंवा x1 y1 बरोबर x2 y2. आता आपण ह्या स्वाध्याय 4.1 मध्ये आपल्या पुस्तकामध्ये स्वाध्याय 4.1 आहे, त्यामध्ये काही उदाहरणे दिलेली आहेत, ती पाहूया. एका रेल्वे स्टेशन जवळ कार पार्किंगचे दर खालीलप्रमाणे आहेत. कसे आहेत पहा दर. आता रेल्वे स्टेशन जवळ तुम्ही कार पार्किंग साठी किंवा गाडी पार्किंग साठी गेला तर तुम्हाला तिथं काय केलं जाते? काही पावती फाडून दर लावला जातोय, म्हणजे तुम्ही चार्ज द्यावा लागतोय. तर कार पार्किंगचे दर कसे आहेत तिथं? जर तुम्ही 4 तास तिथे कार पार्क केला तर तुम्हाला 60 रुपये द्यावे लागतात. 4 तासासाठी 60 रुपये, 8 तासासाठी 100 रुपये, 12 तासासाठी 140 रुपये आणि 24 तासासाठी 180 रुपये. तर वरील नोंदीवरून पार्किंगचे भाडे हे पार्किंगच्या वेळेच्या समप्रमाणात आहेत का ते तपासा. पहा, वेळ दिलेला आहे पार्किंगचा आणि त्या वेळेला किती रुपये दर आहे तो दर दिलेला आहे. तर पार्किंगचा दर किंवा पार्किंगचं भाडं हे पार्किंगच्या वेळेच्या समप्रमाणात आहेत का हे तपासण्यासाठी आपण प्रथम एक कोष्टक तयार करून घेऊया. पार्किंगची वेळ तासामध्ये आणि पार्किंग दर किंवा पार्किंग शुल्क. पार्किंगची वेळ 4, दर 60, वेळ 8 तास, दर 100 रुपये, वेळ 12 तास, दर 140 रुपये, 24 तासासाठी 180 रुपये. गुणोत्तराचे लिहूया आपण. 4 भागिले 60 किंवा 4/60. तसंच पुढचं लिहा पाहूया तुम्ही. काय होईल? 8/100. त्याच्या पुढचं 12/140. नेक्स्ट 24/180. मग याला संक्षिप्त रूप देऊन पाहूया. असंच ठेवलं तर आपल्याला समजणार नाही की हे गुणोत्तर रचण्याचे येणार जो उत्तर आहे, संक्षिप्त रूप आहे, ते सर्व गुणोत्तरांचं सारखं आहे का. त्यासाठी आपण याला संक्षिप्त रूप देऊया भागाकार करून. पहिला भागाकार आपण घेऊया. बघा, संक्षिप्त रूप पहिल्याचं 1/15 येते. दुसऱ्याचं करून पहा तुम्ही 2/25 येईल. तिसऱ्याचं 3/35 आणि चौथं गुणोत्तर काय आलं? 2/15. मग ही सर्व गुणोत्तर सारखी आहेत का? नाही. म्हणून आपण काय सांगू शकतो यावरून की पार्किंगचे भाडे हे पार्किंगच्या वेळेच्या समप्रमाणात नाही. आणखीन एक उदाहरण पहा याच प्रकारचं. एका शीप पे
पेय तयार करण्याच्या कारखान्यात एक मशीन 6 तासात 840 बाटल्या पेय भरते, तर याच प्रमाणात 5 तासात ती मशीन किती बाटल्या भरेल? पहा, पुन्हा एकदा प्रश्नाकडे लक्ष द्या. एक शीत पेय तयार करणारी कंपनी आहे, कारखाना आहे. त्यामध्ये एक मशीन 6 तासामध्ये 840 बाटल्या पेय भरते, तर मग त्याच प्रमाणात 5 तासात तीच मशीन किती बाटल्या पेय भरेल? यासाठी आपण बाटल्यांची संख्या आपल्याला किती भरेल माहित नाही, वेळ माहिती आहे 5 तास, पण बाटल्यांची संख्या आपण मानूया x. जर आपण गुणोत्तरामध्ये याचं रूपांतर केलं तर पहिलं जे वाक्य आहे 6 तासात 840 बाटल्या, याचं गुणोत्तर आपण कसं लिहायचं? 6 भागिले 840 बरोबर 5 तासात x बाटल्या, याचं गुणोत्तर 5 भागिले x. 6 तासात 840, 6/840. 5 तासात x बाटल्या, 5/x. त्याच प्रमाणात असं तिथं उल्लेख केलेला आहे. त्याच प्रमाणात म्हणजे हे दोन्ही गुणोत्तर समान प्रमाणात आहेत, म्हणून दोन्हींच्या मध्ये बरोबर चिन्ह घातलं. तिरकस गुणाकार केल्यानंतर काय होईल पहा, 6 गुणिले x बरोबर 840 गुणिले 5. मग x ची किंमत काढा. x बरोबर 840 गुणिले 5, 6 चं पक्षांतर करून भागिले 6, म्हणून x बरोबर 140 गुणिले 5, x ची किंमत आहे 700. मग x ची किंमत 700 म्हणजे काय? तर ती कंपनी 5 तासामध्ये ती बाटल्या भरतील शीतपेयाच्या 700 बाटल्या भरतील. म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला दिसून आलं की 6 तास होते 840 बाटल्या, तास वाढले त्यामुळे बाटल्यांची संख्या वाढली. इथं तास कमी झाले, 5 तास झाले, त्यामुळे बाटल्यांची संख्या सुद्धा काय झाली? कमी झाली. मशीन 5 तासात 700 बाटल्या शीतपेय भरेल. दुसरं उदाहरण पाहूया. एक काम 12 कामगार 8 दिवसात पूर्ण करतात. तेच काम करण्यास 18 कामगार असतील तर ते काम पूर्ण करण्यास किती वेळ लागेल? तेच काम पूर्ण करण्यास जर 6 कामगारांना किती दिवस लागतील? पहा, एक काम पूर्ण करण्यासाठी 12 कामगार आहेत आणि ते काम 12 कामगार 8 दिवसात पूर्ण करतात. तेच काम करण्यास जर 18 कामगार वाढविले, म्हणजे 18 कामगार घेतले, तर त्याला जास्त कालावधी लागेल की कमी कालावधी लागेल? कामगारांची संख्या वाढली, त्यामुळे दिवसांची संख्या काय होणार? कमी होणार. आणि जर बघा तेच काम पूर्ण करण्यास 6 कामगारांना किती दिवस लागेल? मग तर कामगारांची संख्या कमी केली. पहिला होते 12, नंतर घेतले 18 कामगारांची संख्या वाढवल्यामुळे काम पूर्ण करण्यास दिवस काय होणार? कमी लागणार. आता कामगारांची संख्या 6 केली म्हणजे कमी केली, तर त्यांना ते काम पूर्ण करण्यास जास्त वेळ लागेल की कमी वेळ लागेल? नक्कीच जास्त वेळ लागेल. आणि म्हणून आपण याच्या नोंदी पाहूया. तर या उदाहरणामध्ये जी माहिती आहे ती आपण कोष्टकाच्या स्वरूपात मांडूया. कामगारांची संख्या आणि दिवस, लागणारे दिवस. पहा, कामगारांची संख्या 6 आहे. 6 असल्यामुळे जास्त दिवस लागणार सांगितल्याप्रमाणे. जर कामगारांची संख्या 12 केली तर 8 दिवस लागतात असं उदाहरणातच सांगितलेलं आहे. जर कामगारांची संख्या 18 घेतली तर त्यासाठी कमी दिवस लागतील. यावरून आपल्याला काय दिसते या उदाहरणावरून?
कामगारांची संख्या वाढवली की काम पूर्ण करण्यास लागणारा कालावधी कमी होतो. कामगारांची संख्या कमी केली की काम पूर्ण करण्यास लागणारा कालावधी वाढतो. म्हणजेच दोन राशींची जर आपण तुलना केली तर दोन राशीमध्ये काही वेळा असा बदल होतो की एका राशीची किंमत वाढल्यास दुसऱ्या राशीची किंमत कमी होते, किंवा या उलट एका राशीची किंमत कमी झाल्यास दुसऱ्या राशीची किंमत वाढते. आणि यालाच आपण व्यस्त प्रमाण असे म्हणतो. मगाशी आपण समप्रमाण पाहिलं. समप्रमाण म्हणजे एका राशीची किंमत वाढते तेव्हा दुसऱ्या राशीची किंमत वाढते, एका राशीची किंमत कमी होते तेव्हा दुसऱ्या राशीची किंमत कमी होते. त्याचप्रमाणे त्या उलट व्यस्त प्रमाण काय सांगते, जर एका राशीची किंमत वाढली की दुसऱ्या राशीची किंमत कमी होते आणि एका राशीची किंमत कमी झाली की दुसऱ्या राशीची किंमत वाढते. मागच्या उदाहरणामध्ये कामगारांची संख्या वाढवली, काम पूर्ण करण्यास लागणारा कालावधी कमी लागतो. याला आपण व्यस्त प्रमाण असे म्हणतो. परत एखादं उदाहरण आपण पाहूया. तुम्ही सांगू शकाल का एखादं उदाहरण व्यस्त प्रमाणाचं तुमच्या दैनंदिन जीवनातील? ओके. जर वाहनांची गती वाढवली तर ठराविक अंतर जाण्यास वेळ कमी लागतो. वाहनाची गती वाढविला, स्पीड वाढविला तर गाडी फास्ट जाणार आणि अंतर जाण्यास कमी वेळ लागणार. गती कमी केला तर अंतर जाण्यास लागणारा वेळ वाढतो. एखादे काम पूर्ण करण्यास जादा कामगार लावल्यास ते काम कमी वेळेत पूर्ण होते. हे व्यस्त प्रमाणाचं उदाहरण आहे. आता यावरती आपल्या पुस्तकामध्ये स्वाध्याय दिलेला आहे, तो पाहूया आपण. पेढे असलेला एक बॉक्स 24 मुलांना समान वाटला तर प्रत्येकाला 5 पेढे मिळतील. बघा, पेढ्यांचं नाव घेतल्यानंतर पाणी सुटलं असणार ना तोंडाला तुमच्या. तर इथं असा एक पेढ्यांचा बॉक्स आहे आणि तो बॉक्स, त्या बॉक्स मधील पेढे 24 मुलांना समान संख्येने वाटले पाहिजे. जर वाटले तर प्रत्येकाला 5 पेढे मिळतात. प्रत्येक मुलाला 5 पेढे मिळतील. जर मुलांची संख्या 4 ने कमी केली तर प्रत्येकाला मिळणारे पेढे किती? इथं पाहूया आपण कसं सोडवायचं. मुलांची संख्या 24 आहे. मुलांची संख्या जर 4 ने कमी झाली तर किती होते? 20 होते. प्रत्येक मुलाला मिळणाऱ्या पेढ्यांची संख्या आपण x मानूया आणि म्हणून हे गुणोत्तर कसं लिहायचं? मगाशी पण तुम्ही गुणोत्तर लिहिताना पाहिला. 5 पेढ्यांची संख्या 24 मुलांची संख्या. जर 5 24 म्हणजेच 5 भागिले 24 तर x 20 म्हणजेच x म्हणजे पेढ्यांची संख्या केव्हा मुलांची संख्या 4 ने कमी केली तेव्हा. मग पेढ्यांची संख्या आपल्याला माहिती नाही, आपण ती x मानूया. x 20, x/20 बरोबर k. k हा स्थिरांक आहे म्हणून तिरकस गुणाकार करून पहा. x ची किंमत काय मिळेल आपल्याला? 24 गुणिले 5 भागिले 20 आणि म्हणून x ची किंमत आहे 6 आणि म्हणून प्रत्येक मुलाला किती पेढे मिळणार? 6 पेढे मिळणार. या उदाहरणात सुद्धा काय दिसून आलं तुम्हाला? जेव्हा मुले 24 होती, मुलांची संख्या 24 होती तेव्हा प्रत्येकाला 5-5 पेढे मिळाले आणि जेव्हा मुलांची संख्या 4 ने कमी केली, आपण 20-20 केली, तेव्हा प्रत्येक मुलाला 6 पेढे म्हणजे पेढ्यांची संख्या इथं वाढली. मुलांची संख्या कमी झाली, पेढ्यांची संख्या वाढली. तर हे काय आहे? व्यस्त प्रमाणाचं उदाहरण आहे. अजून एक उदाहरण पाहूया. एका कारखान्यात 63 दिवसात काही वस्तू तयार करण्यासाठी 42 यंत्रांची म्हणजे मशिनीची गरज आहे. तेवढ्याच वस्तू 54 दिवसात तयार करण्यासाठी किती यंत्रे लागतील? लागणाऱ्या यंत्रांची संख्या आपण x मानली कारण ते आपल्याला माहिती नाही. म्हणून 25 गुणिले x बरोबर 42 गुणिले 63. जर आपण
गुणोत्तर लिहिलं तर आपल्याला संक्षिप्त रूप असं मिळेल आणि x ची किंमत मिळते आपल्याला 49. आणि म्हणून एकूण यंत्रांची संख्या किती लागणार आहे? 49. आता आहे ग्रहपाठाचा वेळ. आता आपण या पूर्ण तासिकेमध्ये गुणोत्तर कसे लिहितात, समप्रमाण म्हणजे काय, व्यस्त प्रमाण म्हणजे काय हे शिकलेलो आहोत. समप्रमाण म्हणजे एक राशीची किंमत वाढते तेव्हा दुसऱ्या राशीची किंमत सुद्धा वाढते, किंवा एक राशीची किंमत कमी होते तेव्हा दुसऱ्या राशीची किंमत कमी होते. व्यस्त प्रमाण एका राशीची किंमत वाढली की दुसऱ्या राशीची किंमत कमी होते किंवा या उलट होते. हे झालं समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण. याच्यावरची उदाहरणं सुद्धा सोडवलेली आहेत आपण. आता आपण अशाच प्रकारे उदाहरण असलेला एक गृहपाठ देणार आहे. बघा, तुम्ही ती उदाहरणं सोडवायची आहेत आणि तुमच्या गणित विषय शिक्षकांना ती दाखवायची आहेत. सोडवाल ना? पहा, पहिला प्रश्न आहे, माल भरलेला एक ट्रक 25 मिनिटात 14 किलोमीटर अंतर जातो. जर गती सारखीच असेल तर 5 तासात तो किती अंतर जाईल? तर इथं तुम्हाला प्रथम दोन्ही राशींची गुणोत्तर लिहून त्यांची तुलना करायची आहे आणि हे सोडवायचं आहे. उदाहरण दुसरं, एका शेतकऱ्याकडे 20 जनावरांना 6 दिवस पुरे इतका चारा आहे. जर त्याच्याकडे आणखी जादा 10 जनावरे असल्यास तो चारा किती दिवस पुरेल? तर ही गणित तुम्ही तुमच्या गणित वहीमध्ये सोडवा अशी मी आशा करते. धन्यवाद.